मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आता शेवटची संधी असणार आहे. कारण ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी केवळ आता 24 तास बाकी आहे. मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्यात आली होती की लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही अजूनही केवायसी केली नाही, तुम्हाला अजूनही प्रॉब्लेम येत आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ 100% तुमच्यासाठी असणार आहे. कारण यामध्ये सगळी माहिती देण्यात आलेली आहे. शिफारस पत्र काय आहे, कुठे द्यायचे आहे, अंगणवाडी सेविकाताईंकडे कागदपत्रे कोणते द्यायचे आहे, पती किंवा वडील नाहीत किंवा आहेत, OTP प्रॉब्लेम येत आहे तर ई-केवायसी कशी करायची आहे, त्यानंतर कागदपत्रे कोणते जमा करायचे आहे, ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व शेवटी 4,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना एकत्रितपणे वितरणचे अपडेट आहे ते सुद्धा माहिती पाहणार आहोत. तर ई-केवायसी तुम्हाला करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती जायचं आहे व इथे क्लिक करायचं आहे. आता लक्षात घ्या, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे, तर हळूहळू करा, कारण आजचा शेवटचा दिवस असणार आहे व कोणतीही चूक इथे चालणार नाही. तर लाडकी बहीण योजनेसाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे ते लिंक कमेंटमध्ये व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर एकदाच नक्कीच चेक पाहूयात. तर जी ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in यावरती गेलो आहोत आपण. त्यानंतर हे जे काही ऑप्शन दिलेलं आहे बघा, ई-केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-केवायसी करताना चूक झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास इथे क्लिक करावी. तर पहिलं काय होतं की फक्त ई-केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करावी असं ऑप्शन येत होता, पण आता सगळ्यांना म्हणजे तुमच्याकडून चुकून आधार क्रमांक टाकला चुकीचा किंवा चुकून तुमच्याकडे प्रश्नाचे उत्तर चुकले आहेत किंवा तुम्ही नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून ई-केवायसी केली तर एडिट ऑप्शन देण्यात आला आहे. पण लक्षात घ्या, ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी असणार आहे. म्हणजे काय, 4 वेळा तर तुम्ही बदलू शकणार नाही, एकच संधी आहे. तुम्ही जर आता चुकला तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. लक्षात घ्या, तुमचे पैसे बंद होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, आता इथे तुम्हाला काय करायचं आहे की ई-केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे तसं झालं असेल तर तुम्ही एडिट ऑप्शन आहे, पती वडील हयात नसल्यास तरीसुद्धा इथे एक ऑप्शन आहे व तुमची ई-केवायसी झाली नाही तरीसुद्धा ऑप्शन आहे. तर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. तर लाभार्थी आधार क्रमांक टाकताना पहिलीची स्टेप आहे ॲज इट इज तुमचं आधार क्रमांक, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचं इथे काय करायचं आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे. तर इथे आधार क्रमांक टाकलं, कॅप्चे टाकल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता OTP आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्हाला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP आला आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. 2 मिनटात तुमचा OTP येऊन जातो. आता पहिल्यासारखा प्रॉब्लेम येत नाही. ओके, सबमिट करा. सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. म्हणजेच काही ते ऑप्शन विचारणार आहे, विवाहित आहेत का अविवाहित. अनुक्रमांक 1 बघा, विवाहित असाल तर तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे. जर अविवाहित असाल, ओके, अविवाहित असाल तर हा ऑप्शन आहे. तुमचं लग्न झालं आहे विवाहित, नाही लग्न झालं तर अविवाहित. आता विवाहितवरती क्लिक केलं, पती हयात आहेत, पती असतील तर पती हयात आहे क्लिक करायचं आहे. नाही, पतीचे निधन झालं आहे वरती क्लिक करायचं आहे. घटस्फोट झाला आहे तर तुम्ही घटस्फोटवरती क्लिक करायचं आहे. आता पती हयात आहे म्हटल्यानंतर काय होईल, पतीचा आधार क्रमांक टाकून कॅप्चे टाकून तुम्हाला मी सहमत आहे OTP पाठवा करून ॲज इट इज ई-केवायसी होणार आहे. पण आता विवाहित आहे, पतीचे निधन झाले, हे लक्षात घ्या, पतीचे निधन झालं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे पतीचे नाव, जात प्रवर्ग, आता इथे वेगवेगळे जे काही जात दिलेले आहेत तुमचं निवडायचं आहे. अनुसूचित जाती आहे, जमाती आहे, इतर मागासवर्ग आहे, सर्वसामान्य म्हणजे ज्यांचं ओपन आहे किंवा जे काही या जातीमध्ये कास्टमध्ये येतं त्यांचं ते निवडायचं असणार आहे. तुमची जी जात प्रवर्ग आहे त्यामध्ये इथे निवडायचं आहे. त्यानंतर इथे काय करायचं, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का नाही. आता बघा क्वेश्चन मार्क दिला नाही, तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत काम करत आहेत का, तर नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, नाही.
तर आपले कोणतेही जे काही सदस्य आहेत कोणतेही सरकारी विभाग किंवा कोणतेही भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, नाही करायचं आहे. त्यानंतर बघा, माझे पती हयात नसून पतीचे मृत्यू दाखल्याचे सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2000 पर्यंत जमा करेन व जे काही ए आणि बी क्वेश्चन दिलेला आहे त्याची माहिती खरोखर आहे, खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्यास सक्त कारवाईस पात्र राहील. तर इथे काय करायचं आहे, नाही नाही. व तुम्हाला बघा, आता ज्यांचे पती हयात नाही त्यांनी काय करायचं आहे, जे पतीचे मृत्यू दाखल्याची प्रत हे अंगणवाडी सेविकांकडे द्यायचंच आहे. म्हणजे काय दुसरं ऑप्शन नाही, ऑनलाईन अपलोडिंगचा ऑप्शन इथं दिला नाही, हे अंगणवाडी सेविका ताईंकडे द्यायचं आहे व तुमची जी KYC आहे ते करून घ्यायची आहे. म्हणजे झालं, एवढी स्टेप असणार आहे आणि सबमिट करायचं आहे. 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. आता काय की ज्यांचे विवाहित आहे, घटस्फोटित आहे, सेम हिअर असंच जात प्रवर्ग निवडा. त्यानंतर नाही घटस्फोट झाला असून मी घटस्फोट प्रमाणपत्र माननीय किंवा माननीय न्यायालयाचे आदेशांची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर पूर्वी देणार आहे. म्हणजे काय, ज्यांचा घटस्फोट झाला आहे त्यांना सुद्धा कागदपत्रे अंगणवाडी सेविका ताईंकडे द्यायचं आहे. क्लिक करायचं आहे व सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही KYC करू शकता. आता त्यानंतर काय, विवाहितचं ऑप्शन झालं. अविवाहितसाठी काय आहे की वडील हयात आहे, सेम वडिलांचा आधार क्रमांक टाकून कॅप्चे टाकून मी सहमत आहे, KYC करून घ्यायची आहे. आता इथे अविवाहित आहे, वडिलांचे निधन झालं आहे, सेम माझे वडील हयात नसून वडिलांचे मृत्यू दाखल्याचे सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत जमा करेन म्हणून इथे क्लिक करून सबमिट करायचं आहे. अशा सोप्या पद्धतीने 5 मिनिटात तुमची KYC होणार आहे. तर पती वडील हयात नाहीत, त्यांचे डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविका ताईंकडेच जमा करावे लागणार आहे. त्यानंतर KYC कोणी करायची, तर तुमची एडिट ऑप्शन, म्हणजे तुमची KYC चुकली आहे तर करा, तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. म्हणजे समजत नाही आहे की आमची चुकली आहे का नाही, आमची बरोबर आहे, तुम्हाला करायची आहे KYC तरीसुद्धा करू शकता. पण लक्षात घ्या, KYC एक वेळ सुधारणा करण्याची ही अंतिम संधी असणार आहे. KYC बरोबर झाली असेल तर उगीच आता ऑप्शन दिलं आहे म्हणून करायला जाऊ नका. तर एडिट ऑप्शन दिलेला आहे म्हणून करू शकता. म्हणजे चुका झाल्या असल्यास पती किंवा वडील हयात नाही त्यांना तिथं ऑप्शन आहे, तुम्ही बघितलं. आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका ताईंकडे सगळे डॉक्युमेंट सबमिट करावेच लागणार आहे. अद्याप KYC पूर्ण केली नाही तर तुम्ही आता जे हे शिफारस पत्र असणार आहे, KYC कशी करायची सर्वांना समजलीच, पण आता हे शिफारस पत्र आहे तुम्हाला अंगणवाडी सेविका ताईंकडे जमा करावं लागणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. जर शिफारस पत्र तुमच्याकडे नसेल तर आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती तुम्ही मेसेज केला तरी सुद्धा चालेल, किंवा टेलिग्रामला तुम्ही मेसेज करा. 100% तुम्हाला शिफारसपत्र पाठवले जाईल. कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला शिफारसपत्राची गरज आहे, कारण शेवटची संधी आहे अंगणवाडी सेविका ताईंकडे. आज तुम्हाला हे जमा करावं लागणार आहे व KYC करण्यापासून तुम्हाला सूट देण्यात येईल अशी शिफारस तुम्हाला करता येणार आहे. आता हे शिफारस पत्र नेमकं कोणाला असणार आहे, ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी हे शिफारस पत्र महत्त्वाचं असणार आहे. तर इथे अंगणवाडी सेविका ताईंकडे तुमचं नाव व आधार क्रमांक टाकून हे शिफारस पत्र देण्यात यायचं आहे. जेणेकरून काय होईल की तुम्हाला जे काही कागद OTP मध्ये इथे बघा माहिती देण्यात आलेली आहे की ही तपासणी केली असून सदर लाभार्थी महिलांचे पती किंवा वडिलांचे मृत्यू झाल्यामुळे त्यांचा आधार क्रमांक OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे. यासाठी KYC करण्यापासून सूट देण्यात यावी अशी शिफारस पत्र देण्यात आलेली आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय आहे की असं म्हणणं आहे की शिफारस पत्र आम्ही अंगणवाडी सेविका ताईंकडे किंवा अंगणवाडी सेविका ताई कागदपत्रे जमा करून घेत नाहीत, तर हा GR दाखवा. GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, या लाभार्थी महिलांचे स्वतःचे KYC करावे. त्यानंतर त्यांचे पती अथवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र, बघा 2 कागदपत्र आहेत, मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र, किंवा कोर्ट केस चालू आहे तर त्या रिलेटेड डॉक्युमेंट्स, माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका ताईंकडे द्यायचं आहे, जे 31 डिसेंबर पूर्वी जमा करण्यात यावी. तर जमा करून घेत आहेत अंगणवाडी सेविका ताईंना तुम्ही एकदा चर्चा करा, तुम्ही त्यांच्याशी बोला. कारण खरोखर ही जेव्हा आम्ही माहिती काढली तेव्हा अंगणवाडी सेविका ताई हेच कागदपत्रे जमा करून घेत आहेत व ते स्पष्टपणे सांगत आहेत की आमच्याकडे 31 डिसेंबर पूर्वी हे कागदपत्रे जमा करा. अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा, कारण आज शेवटची संधी असणार आहे. OTP येत असेल तर रिफ्रेश करा, OTPला प्रॉब्लेम येत असेल तर रिफ्रेश करून बघा.
सर्व्हरचं आता काय की एक दिवसच राहिल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी KYC करत असणार आहे किंवा रात्रीपर्यंत उशिरापर्यंत जर तुम्ही KYC करणार असाल तर रात्री 12च्या आत KYC करायची आहे, कारण 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला ही शेवटची संधी असणार आहे. व आता जो महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे काय की 4,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींनी एकत्रित वितरण अपडेट. तर सरकारकडे एकच विनंती आहे, आता KYC प्रक्रिया सर्व लाडक्या बहिणींनी केलेली आहे. नोव्हेंबर महिन्याची अशी माहिती मिळत आहे की नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे आहे ते पहिल्यांदा वितरण होणार आहे म्हणजे 1,500 रुपये. त्यानंतर 3,000 रुपये जी संक्रांतीपूर्वी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याची एकत्रितपणे मिळण्याची दाट शक्यता आहे. पण यामध्ये KYC मध्ये पात्र झालेल्या लाडक्या बहिणीच फक्त ती इन्व्हॉल्व असणार आहे. त्यामुळे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यांमध्ये एकत्रितपणे येण्याची शक्यता फार कमी आहे. पण नोव्हेंबरचे 1,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. तर महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंट करायचं आहे, कारण शेवटची संधी असणार आहे. बिनकामी तुमचे 1,500 रुपये बंद करू नका. शिफारस पत्राची माहिती कळाली, OTP प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला काय मेसेज येतोय, काय आहे प्रॉब्लेम आहे ते कमेंट करून सांगा. कागदपत्राची आपण माहिती पाहिली, कोर्ट केस चालू असेल तर ते कागदपत्र सुद्धा चालणार आहेत. अजूनही या व्यतिरिक्त कोणते तुमचे प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका.